नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल, या सगळ्या भागांमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही जर बघितलं तर पावसाची धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. खरं तर जुलै महिना हा पावसासाठी ओळखला जातो, पण जुलै महिन्याची सुरुवात जर आपण बघितली तर हवा तसा जेवढी पावसाची अपेक्षा असायला हवी तेवढा पाऊस जुलै महिन्याच्या सुरुवातीला पडला नाही. पण आता जुलै महिन्याच्या एंडिंगला जर आपण बघितलं, शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा आपण आहोत जुलै महिन्याच्या, तेव्हा आपल्याला अनेक भागांमध्ये पाऊस पाहायला मिळतोय. जोरदार मुसळधार असा पाऊस पाहायला मिळतोय. जर आपण बघितलं मुंबईचा जर आपण विचार केला, कारण आता आपण मुंबईमध्ये आहोत, माझ्या ऑफिसच्या गॅलरीमध्ये आपण आहोत. खरं तर सकाळपासून इथे मोठ्या प्रमाणात पाऊस होता. अनेक भागांमध्ये, सकल भागांमध्ये पाणी साचलेलं सुद्धा पाहायला मिळालं. पण सध्या वरळी नाका या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर ऊन पडलेलं आहे. सकाळपासून पाऊस होता, उघडझाप पावसाची सुरूच आहे. सध्या ऊन पाहायला मिळतंय, पण रेड अलर्ट जारी केलेला आहे हवामान विभागाने पुढच्या काही दिवसांसाठी. त्यामुळे हा रेड अलर्ट कोणत्या कोणत्या भागांमध्ये जारी केलेला आहे, आणि ही फक्त मुंबईचीच परिस्थिती मी तुम्हाला सांगणार नाहीये, तर तुम्ही विदर्भामध्ये असाल किंवा तुम्ही उत्तर महाराष्ट्रात असाल, ओव्हरऑल कोकणाच्या सगळ्या भागात जर तुम्ही असाल, तर या सगळ्या भागांमध्ये, तुमच्या भागांमध्ये कशा प्रकारचं हवामान असेल, तिथे कशा प्रकारचे अलर्ट असणार आहेत, हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे पुढचे 4 ते 5 दिवस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं हवामान असणार आहे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज बघूया. जी तुम्ही स्क्रीनवर सध्या पाहताय ती आहे सॅटेलाइट इमेज. या इमेजच्या माध्यमातून तुम्हाला काय समजतं, तर वाऱ्यांची दिशा असेल किंवा कुठल्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं हवामान असू शकतं हे आपल्याला या इमेजच्या माध्यमातून प्रेडिक्ट करता येतं. आता जे तुम्ही ढग पाहताय, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर बघा, महाराष्ट्रावर सगळ्या ओव्हरऑल महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात ढग आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. म्हणजेच काय, तर अख्ख्या महाराष्ट्रावर पावसाचं सावट आहे. अख्ख्या महाराष्ट्रावर पावसासाठी अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि यामुळेच, या ढगांमुळेच महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, विदर्भ असेल, सगळ्या भागांमध्ये जर आपण बघितलं, मराठवाडा असेल, या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडणार आहे, असं एकूणच वातावरण तयार झालेलं आहे. पूर्वेचा जर आपण विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक चक्रीवादळ तयार होत आहे, आणि हळूहळू या चक्रीवादळामुळे या चक्राकार वाऱ्यांचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा होणार आहे. आणि हळूहळू जर तुम्ही बघितलं तर काही दिवसांमध्ये हे चक्रीवादळ खाली म्हणजेच दक्षिणेच्या बाजूला सरकू शकतं आणि महाराष्ट्राच्या बाजूला सुद्धा हे येऊ शकतं. आणि त्यामुळेच या चक्रीवादळाचा परिणाम आपल्याला काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर सुद्धा येताना पाहायला मिळणार आहे. अर्थात हे फक्त प्रेडिक्शन आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये या चक्रीवादळाची किंवा या चक्राकार वाऱ्यांची कशा प्रकारे परिस्थिती असेल हे आपल्याला कळणारच आहे. जर तुम्ही बघितलं तर एकूणच एक कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू जे आहे ते महाराष्ट्राच्या बाजूला येऊ शकतं. आता मॅप वाईज आपण अलर्ट पाहणार आहोत. हवामान विभागाने काही मॅप जारी केलेले आहेत. या मॅपच्या आधारे कुठे रेड अलर्ट आहे, कुठे ऑरेंज अलर्ट आहे, कुठे ग्रीन अलर्ट आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. रेड अलर्ट म्हणजेच काय, तर या भागांना धोक्याचा इशारा असणार आहे. अतिमुसळधार असा पाऊस या भागांमध्ये पडतो. ऑरेंज अलर्ट म्हणजेच काय, तर या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस नाही तर मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनेक भागांमध्ये पावसाचा धोका आपल्याला पाहायला मिळतो. ग्रीन अलर्ट म्हणजेच काय, तर या भागांमध्ये पावसाचा धोका नसतो. आणि येलो अलर्ट म्हणजेच काय, तर या भागांमध्ये हलका ते मध्यम असा पाऊस पाहायला मिळतो. आत्ता जर आपण विचार केला 23 तारखेचा, तर 23 तारखेला कोकणाच्या भागांमध्ये म्हणजेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूरमध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय. आपण जर नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर, ठाण्याचा विचार केला तर या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. जळगाव, संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा, मराठवाड्याचा किंवा विदर्भाच्या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. म्हणजेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये पडेल. 24 तारखेला जर आपण बघितलं म्हणजेच उद्या पावसासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे काही जिल्ह्यांना. आता रेड अलर्ट असणारे हे जिल्हे कोणते आहेत, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट आहे उद्या. म्हणजेच काय, तर अतिमुसळधार असा पाऊस पडणार आहे. विजांसह, सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडू शकतो आणि पावसाचा सगळ्यात जास्त धोका या जिल्ह्यांना असणार आहे. आपण जर पुणे बघितलं, सातारा बघितलं आणि कोल्हापूर बघितलं तर या भागांमध्ये सुद्धा रेड अलर्ट आहे. ऑरेंज अलर्ट कुठे आहे, तर ठाणे, पालघर आणि वरचा नाशिक
या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच काय तर मुसळधार असा पाऊस या भागांमध्ये पडेल। बाकी विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे, म्हणजेच काय तर या भागांमध्ये हलका ते मध्यम असा पाऊस पडेल। बाकी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 24 तारखेला तरी कुठलाही पावसाचा धोका नाहीये, म्हणजेच काय तर या भागांमध्ये ग्रीन अलर्ट जारी केलेला आहे। आता जर 25 तारखेचा अंदाज आपण बघितला तर 25 तारखेला रायगड, रत्नागिरी आणि पुणे, साताऱ्याच्या काही भागांमध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय। पावसाचा सगळ्यात जास्त धोका असणार आहे। पालघर, ठाणे आणि नाशिकमध्ये येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। याचबरोबर विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांना येलो अलर्ट आहे, म्हणजेच काय तर या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडणार आहे। विदर्भातील काही जिल्हे असतील जालना, याचबरोबर यवतमाळ, त्यानंतर नांदेड, हे जे काही जिल्हे आहेत अमरावती, अकोला, वर्धा या भागांमध्ये येलो अलर्ट आहे। हलका ते मध्यम असा पाऊस पडणार आहे। बाकी जर आपण मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय। 26 तारखेचा जर तुम्ही अंदाज बघितला तर 26 तारखेला आपल्याला रेड अलर्ट कुठेच पाहायला मिळत नाहीये। कोकणातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजेच मुसळधार असा पाऊस या भागांमध्ये पडेल। बाकी मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 26 तारखेला जर आपण बघितलं तर येलो अलर्ट असणार आहे। आता पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हवामानाचा, पावसाचा हा अंदाज होता आणि आपण बघितलं तर रेड अलर्ट 24 आणि 25 तारखेला कोकण असेल किंवा ओव्हरऑल जे काही कोकणातले जिल्हे आहे, मुंबई असेल, या बाजूच्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हा अंदाज होता आणि रेड अलर्ट 24 आणि 25 तारखेला कोकणातील काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण सध्या आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवाच। पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। अर्थात पुढचं प्रेडिक्शन कशा प्रकारचं असणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ तयार होत आहे ते पुढे जाऊन त्याची परिस्थिती कशा प्रकारे असणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। लोकमतला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।